नमस्कार. रंगदेवता आणि नाट्यदेवतेला विनम्र अभिवादन करून ब्लॅकआउट प्रोडक्शन्स पुणे सविने सादर करत आहे एक बाल एकांकी खोट्याच्या पदरी गोटा. लेखन डॉक्टर सतीश साळुंके. दिग्दर्शन संकेत यंदे. संगीत संयोजन सोहम गवळी. प्रकाश योजना प्रथमेश जाधव. तर सादर करीत आहोत एक बाल एकांकी खोट्याच्या पदरी गोटा. पाटील वहिनी, तुमचं काहीतरी गैरसमज होते. मला सांगा, तुम्हाला कोणी सांगितलं? कोणी म्हणजे? माझ्या मुलीने, आमच्या चेरीने. काल रात्री झोपताना म्हणाली की उद्या बंडूच्या आईचा वाढदिवस आहे, आम्ही सिनेमाला जाणार. काय? सिनेमा? बंडू! हॅलो हॅलो. हा काय काय? हा गळ्यात हार कसला? मला सांग, तू चेरीच्या आईला आज माझा वाढदिवस आहे असं म्हणालास? नाही. तुम्ही सिनेमाला जाणार होता? म्हणजे असं चेरी म्हणाली, पण मी विरोध केला. कार्टीने शेंडी लावली वाटतं. दाखवतेच तिला. काय ग कार्टे, मला बनवतेस? अगं आई, माझं ऐक तर खरं. मी बंडूच्या नव्हे तर खंडू जायचा वाढदिवस आहे असं म्हणाले होते. काय? हवंच तर मिंक्याला विचार ना. मिंक्या, ए मिंक्या. आलो आलो. अरे काय तुम्ही सगळे इकडे? माझं चेरी. सगळं सांगते, पण नंतर. पण आता प्लीज वाचव मिंक्या. आपला मिंकू मिंकू. मी तुला खंडूच्या आईचा वाढदिवस आहे असं म्हणाले होते ना? काय वाढदिवस? नाही म्हणजे हो हो म्हणजे म्हणाले खरं आहे. बर जाऊ दे ग चेरी, होतं कधी कधी. मिंकू, जर चेरीला आत घेऊन जा आणि खाऊ दे. सॉरी हा. अगं काय नाही, त्यानिमित्ताने तरी माझ्या गळ्यात हार पडला. अय्या, ही कोण? नमस्ते काकू, मेरा नाम राधा है. तिची आई लक्ष्मी आणि मी कॉलेजच्या मैत्रिणी. लक्ष्मी 8 दिवसासाठी कामानिमित्त परगावी गेली आहे ना, आता ही आमच्याकडे आठवड्यावर राहायला आली. क्यू राधा, तुम्ही हा अच्छा लगता है. अरे सांगायला विसरलेच, हे मूळचे तामिळनाडूचे. अरे मराठी येत नाही. अरे राधा, तुम्ही मराठी शिकली है? जा जा जा, मुलांना घ्या हिला पण तुमच्यात खेळायला. बनवा बनवी अशी ही बनवा बनवी, बनवा बनवी अशी ही बनवा बनवी, बनवा बनवी अशी ही बनवा बनवी, बनवा बनवी अशी ही बनवा बनवी. साडी अशी नेसू निघाला बरी हसू, जगा जसे हवे या तसे तसे दिसू.
तुझी माझी ही जोडी किती किती छान छान ये सजनी जवळी सजनी तू किती गणास गोरी 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 अरे वा, किती छान मार्क पडले रे मिंक्या तुला. आणि बंडू, तुझं प्रगती पुस्तक कुठे आहे रे? आमच्या बाई म्हणाल्या उद्या येणार म्हणून. उद्या का? हा आमच्या बाईंना की नाही निमोनिया झालाय. 5 सलाईनच्या बाटल्या चढवलेल्या त्यांना. तरी पण ते शाळेत आल्या. अगं आई, मी मोठ्या बाईंविषयी बोलतोय. पण त्यांच्या नुसत्या प्रगती पुस्तकाचा काय संबंध? संबंध म्हणजे त्यांची सही लागते ना प्रगती पुस्तकावर. मग माझ्या प्रगती पुस्तकावर कशी नाही लागली त्यांची सही? दाखव बरं. हा हे घे. अगं आई, ती बाईंनी आजारी पडण्याआधी केलेली सही आहे. जास्त शहाणपणा शिकवू नको. मला तुझं प्रगती पुस्तक हवंय. पण आई, मी तुला सांगितलं ना की एक तर तुझं प्रगती पुस्तक आण, नाही तर तुझ्या बाईला घेऊन ये. कोणत्या बाई? अरे तुझे वर्ग शिक्षिका गोड बोले बाई. आई, जर ऑफिसमधून येताना मी जर तुझं प्रगती पुस्तक किंवा गोडबोले बाई नसतील तर याद राख. जर आईला प्रगती पुस्तक दाखवलं तर खूप फटके खाईल. आणि जर बाई घरी आल्या तर आई आणि बाई दोघी मिळून मला फटके देतील. दादा, तू थापा का मारतोस? खरं खरं का नाही सांगत आईला? तू नको मला शहाणपणा शिकवस. सकाळी सकाळी आईला प्रगती पुस्तक दाखवायची काय गरज होती तुला? हा नको रागवस, नाहीतर मी खरं खरं आईला सांगून टाकेल. नको रे मिंक्या, नको. तू माझा लाडका भाऊ आहेस ना. तुझ्याशिवाय माझं या घरात कोण रे मिंक्या? आपलं हे मिंकू मिंकू. ला 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 ला. पंड्या, असं रडत का बसलायस? प्रगती पुस्तक. प्रगती पुस्तक? गोड बोले बाई. काय काय झालं गोडबोले बाईंना? किती चांगल्या होत्या त्या. कालच त्यांनी त्यांच्या डब्यातला बुंदीचा लाडू मला दिला होता ना. राधा, आपल्याला गोडबोले बाई सोडून गेल्या. बंडूचा रोबोट पूर्ण नसल्यावर त्याच्या उलट्या हातावर छड्या आणि पाठीत कोपर कोण घालणार? अगं बाई काय वर गेलेलं नाहीये. मग प्रॉब्लेम निर्माण झालाय. कसला? अगं, आपला सत्राचा निकाल लागला. त्यामुळे माझा निकाल लागलाय. आईने दादाला म्हणालेलं की एकतर प्रगती पुस्तक. थांब. ह्याचं प्रगती पुस्तक बघून आईने माझं प्रगती पुस्तक मागितलंय. मग त्यात काय एवढं? दाखव की बिंदास. अरे, माझं प्रगती पुस्तक म्हणजे अधोगती पुस्तक आहे. हे बघ. मराठीत 100 पैकी 18, गणितात 150 पैकी 34 आणि विज्ञानात 150 पैकी 28. आणि हे काय रे? 100 पैकी 280? 28 होतं. मीच पुढे शून्य लावला. आईने दादाला आता म्हणाले हे प्रगती पुस्तक आईला कसं दाखवू मी? आईने दादाला म्हणालेलं एकतर प्रगती पुस्तक हवंय, नाहीतर गोड बोले बाई घरी आली पाहिजे. आता काय करायचं आपण? मला माहितीये. थांब थांब थांब. तुम्हाला काय माहितीये? मी सांगते. मला एक आयडिया आली आहे. आपण आपल्या सोसायटीतल्या बाकीच्या मित्रांना जाऊन भेटू आणि त्यांना काही आयडिया सुचते का बघू. चला.
अशी ही बनवा बनवी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी साडी अशी नेसून निघालं बरी हसू जगा जसे हवे या तसे तसे दिसू भीती वाट मला कुठेतरी फसू छोटारे कमारे या दोन्हीची विचाराची बनवा बनवी अशी ही बनवा बनवी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी सोनू राजू बंड्याला बघा. हे बंड्या एवढ्या टेन्शनामध्ये कशाला दिसतोय? म्हणजे उद्या तर प्रगती पुस्तक दाखवायचं किंवा गोडबोलीबाई घरी आली पाहिजे. हो. ए बंड्या आली. कोण? गोडबोलेबाई आली की काय? नाही रे वेड्या, गोडबोलीबाईची कल्पना आली. म्हणजे गोडबोलीबाई सापडल्या. कुठे कुठे कुठे? अरे हे काय इथे. मी आणि गोडबोलीबाई. तुझं डोकं फिरलंय का? मुळेच नाही. अगं आपला मित्र बंडू पोटभरे संकटात आहे. त्याला मदत करणं आपलं कर्तव्य आहे. हा प्रगती पुस्तक तर दाखवू शकत नाही. मग पर्याय एकच उरतो, गोडबोलीबाईंना आणणे. खऱ्या गोडबोलीबाई घरी आल्या तर बंडू रडते खाणार. त्यामुळे तूच होणार गोडबोलीबाई. अरे वा, काय झकास आयडिया दिली रे तू सोनू. हो चेरी, खरंच जर तू माझी मदत केली तर मी मोठ्या संकटातून वाचेल. तू बन ना गोडबोलेबाई. स्नेहसंमेलनात पण हिनी गोडबोलेबाईंची हुबेहूब नक्कल केलेली. आणि मेन म्हणजे गोडबोलेबाईंची हाईट ही एवढीच. म्हणे मोठ्या संकटातून वाचेल. चल हर. त्या दिवशी सिनेमा पाहण्यासाठी मी घरी थाप मारली होती. तेव्हा केली होतीस का माझी मदत? आणि मला बरं झालं आपल्या शाळेतल्या खंडू शिपाईचं मला नाव आठवलं म्हणून वाचले. नाहीतर माझं काय खरं नव्हतं. पण केली, मी केली होती ना तुझी मदत खोटं बोलून त्या दिवशी. हो रे मिंक्या, त्या दिवशी तू माझी मदत केली नसतीस तर माझं काही खरं नव्हतं. प्लीज चेरी, पण कर ना माझी मदत. कर ना प्लीज, मला माफ कर, पण कर ना माझी मदत. चेरी प्लीज. चेरी प्लीज. बरं ठीक आहे, पण माझ्या काही अटी आहेत. अट क्रमांक 1, पुढचे 2 आठवडे माझा इंग्रजीचा गृहपाठ तू करशील. तू करतो. त्यासोबतच विज्ञान आणि गणिताचा अभ्यासही तू करशील. करतो मग चेरे. हा? आपलं हे बाबा चेरू चेरू. चेरू पण नाही, मग गोडबोलेबाई. गोडबोलेबाई की जय. गोडबोलेबाई की जय. गोडबोलेबाई की जय. बनवा बनवी अशी ही बनवा बनवी 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 साडी अशी नेसून निघालं बरी हसू जगा जसे हवे या तसे तसे दिसू भीती वाट मला कुठेतरी फसू छोटारे कमारे या दोन्हीची विचाराची बनवा बनवी अशी ही बनवा बनवी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी कमाल है यार, कितना लेट करते हैं लोग. लापरवाही की भी हद होती है. आने दो इनको बताता हूँ. आज तो इनकी खैर नहीं. अब आ रहा है तू. अरे सॉरी यार, लेट हो गया. लेकिन मैं भी क्या करता, आज बहुत ज्यादा होमवर्क था. ठीक है, पर वो बाकी 2 लोग का है, उनका मुझे नहीं पता बाबा. क्या क्या क्या? एक तो लेट करते हो और ऊपर से खी करते हो. चिंटू यार, इतना गुस्सा क्यों होता है तू? वही तो, खुद के साथ साथ हम सबका मूड भी खराब कर देता है. जब देखो तब से चिड़चिड़ 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 चिड़चिड़. क्या बोल रहा था तू? मैं वो बोल रहा था कि मैं क्या बोल रहा था? अरे तू तो चिंटू के किसी चिड़चिड़ करके बात कर रहा था ना.
लगी? हाँ। और तुम लोग को पसंद भी आई? हाँ। सच्ची? हाँ, सच्ची। तो बताओ ड्रामा का टाइटल क्या है? हाँ, याद आया, चमेली की शादी। नहीं नहीं नहीं, भंगार बाबू मामा का। अरे भंगार नहीं, श्रृंगार बाबू मामा का। श्रृंगार, भंगार श्रृंगार नहीं, यरगार बाबू मामा का। इन दोनों का तो फिर भी ठीक है। ये पकड़ बनी, चमेली की शादी, चमेली की शादी। सॉरी, कल रात हम सब मिलकर अनिल कपूर की फिल्म चमेली की शादी देख रहे थे। ये यलगार श्रृंगार का तो याद ही नहीं आ रहा था मेरे को, तो मैंने उसका मिलता जुलता बोल दिया। ये मिलता जुलता है, ये मिलता जुलता है। क्या होगा तेरा बन्नी? अबे उसका छोड़, हमारा क्या होगा? हमारे नाटक का क्या होगा? तुझे तो बड़ी चिंता हो रही है, पहले तो खुद का देख। चलो अब नाटक की प्रैक्टिस शुरू करते हैं। राजू, तेरा रोल बहुत इम्पोर्टेंट है। तेरे कैरेक्टर के बिना नाटक हो ही नहीं सकता है। इतना खतरनाक और जबरदस्त है तेरा रोल। मैं खतरनाक हूँ, मैं जबरदस्त हूँ, मैं वो रोशनी हूँ जो अंधकार को मिटाती है। मैं सूरज की पहली किरण हूँ और आखिरी भी, इस दुनिया को बचाने वाला, इस पूरी दुनिया का रखवाला। मैं हूँ मैं, आखिर कौन हूँ मैं? डेड बॉडी। क्या? मैं डेड बॉडी का रोल करूँगा? सोनू, तू इसमें बेटे का रोल करेगा। बढ़िया से करना। अरे चिंटू तू बस तेरे स्टेज पर आग लगा दूंगा मैं, आग। कोई जरूरत नहीं है, सिर्फ अपना डायलॉग बोल देना, इतना काफी रहेगा। और बनी तू, तेरा रोल भी बहुत खतरनाक और जबरदस्त है। मैं भी खतरनाक हूँ, मैं भी जबरदस्त हूँ। मैं वो रोशनी जो अंधकार को मिटाती है। मैं सूरज की पहली किरण हूँ और आखिरी भी, इस दुनिया का रखवाला। मैं हूँ मैं। बेचारा बनी, ये अब तक नहीं समझा। जब भी ये खड़ूस चिंटू खतरनाक और जबरदस्त बोलता है ना, उसके बाद कोई गंदा सा रोल देता है। अब पता नहीं इस बेचारे के नसीब में कौन सा रोल लगने वाला है। बताओ कौन हूँ मैं? संपत काका। संपत काका बनेगी दुनिया की रखवाली। संपत काका जबरदस्त और खतरनाक। संपत काका बनेगी सूरज की पहली किरण और आखिरी भी। तुझे पता है ये खड़ूस चिंटू की आदत, गुलाब जामुन दिखाकर सूखी रोटी खिलाने का है। बस हो गया, हो गया। और कितनी ओवर एक्टिंग करोगे? थोड़ी एक्टिंग कंपटीशन के लिए भी बचा लो। चलो सब लोग अपने अपने पोजीशंस ले लो। लाइट्स, कैमरा, एक्शन। बापू, बापू, बापू। अरे तू उठकर क्यों बैठ गया? पता है कि तू डेड बॉडी का रोल कर रहा है और मरा हुआ आदमी कभी रोता नहीं है। लेकिन मैं मरा तो नहीं ना। अरे पर तू रो क्यों रहा है? ये गाना मेरे कान में इतनी जोर से चिल्ला रहा है कि मैं सचमुच मर जाता। मेरी बीवी विधवा हो जाती। क्या बाल बड़ा करने की सोची है? मर गया मैं, मर गया, मर गया। इधर आ, तू इधर आ, इधर आ। इतनी जोर से क्यों चिल्लाया? कोई भी आता है, गरीब कोई मारता है। मेरी माँ कहती है मैं बहुत होशियार हूँ। ये सोनू कुछ काम का नहीं है। तुझे और बढ़िया एक्टर चाहिए इस रोल के लिए, एकदम खतरनाक और जबरदस्त। बिल्कुल सही कहा तूने राजू। तो ठीक है बनी, अब तू हीरो का कैरेक्टर कर। ओके, ये लो, मैंने रोटी खुद के लिए सेक दी और भगवान ने इस बनी को दे दी। क्या यही तेरा इंसाफ है? भगवान कहाँ है अब तू तू? चुपचाप सोएगा या मार खाएगा? सोनू, तू संपत काका बन जा। और बनी सुन, चिल्लाना मत, थोड़ा धीरे बोलना, धीरे। ओके ओके, धीरे। ओके। लाइट्स, कैमरा, एक्शन। बाबू, 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 बाबू। क्या हुआ? बाबू मर गया। ओह, क्या बाबू मर गया? तो इतने धीरे धीरे से क्यों बोल रहा है? अरे चिंटू ने तो कहा था धीरे धीरे बोलने के लिए। धीरे बोलने के लिए
बात कहती है मैं बहुत होशियार हूँ। चिट्टू जरा मुझे 2 मिनट का टाइम देना। क्यों? इन दोनों की मम्मियों से पूछ कर आता हूँ ये कितने होशियार है। मर गया। सोनू अब तू बापू बन जा। चल राजू अब तू कर। इस गधे की एक्टिंग तो कोई सुनता नहीं है। ओके ओके लाइट्स कैमरा एक्शन। बापू 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 ए बापू ए 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 बापू बापू बा ए बापू बापू ए बापू बापू ए बापू बापू ए बापू बापू ए बा चिंटू एक लास्ट स्टार से ना एकदम बढ़िया से करूंगा। ठीक है बनी अब तो म्यूजिक प्ले करेगा। लेकिन मैं बहस रोज मत कर। चिंटू अभी थोड़े गुस्से में है, उसका गुस्सा शांत होने के लिए तो तुझे तेरा रोल वापस मिल जाएगा। ठीक है एकदम बढ़िया से म्यूजिक दूंगा। और सुन जब ये राजू बाबू के पास आकर बैठेगा और जोर से चिल्लाएगा बापू, उस वक्त मुझे बांसुरी का साइड पीस चाहिए। बांसुरी का साइड पीस। ओके ओके बांसुरी का साइड पीस। लाइट्स कैमरा एक्शन। बाबू 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 हाँ बांसुरी का साइड पीस लगा दो। आजा छोरे आजा गोरे आजा छोरे नाचो 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 वीर नाचो 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 यार नाचो 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 जैसा नाचो 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 बिच्छू काटा लागे। मैंने तुझे क्या लगाने के लिए बोला था? सर्विस। और तूने क्या लगाया? ये नाचो 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 वीर नाचो 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 यार नाचो 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 नाचो। मैंने तुझे क्या लगाने के लिए बोला था? सर्विस। और तूने क्या लगाया? ये चिट्टू ने तुझे क्या लगाने के लिए बोला था? सर्विस। और तूने क्या लगाया? ये मत लगाना, ये मत लगाना। समझ गया? हे भगवान क्या होगा इस ड्रामा का? मेरे पास एक आइडिया है, बताओ क्या? हाँ बताओ बताओ। हम सब मिलकर सोचते हैं। सोचने के लिए दिमाग चाहिए होता है, वो है क्या तुम लोग के पास? बकवास बंद कर। एक तो तेरा स्क्रिप्ट ही गड़बड़ है। मेरे पास एक अच्छा स्क्रिप्ट है, इसमें ड्रामा है, ट्रेजेडी है, कॉमेडी है, सस्पेंस है। तुम सब कहे तो अरे निकी और पूछ राजू, अब तो हम तेरे स्क्रिप्ट पे हमारा ड्रामा सेट करते हैं। शाबाश, चलो काम शुरू करते हैं। लेकिन एक सेकंड, मुझे अभी भी टेंशन है। किस बात का? किस बात का? किस बात का? अरे रास्ते में हम दोनों को बंडू और चेरी मिले थे। बंडू मुश्किल में है, चेरी ने उसे मदद के लिए हाँ तो कहा है, लेकिन मुझे अभी भी शक है। किस बात का? किस बात का? किस बात का? कि शायद चेरी उसे मदद ना करे। इसलिए अब मैं बनूंगा गोडबोली भाई। नहीं, मैं बनूंगा गोडबोली भाई। नहीं, मैं बनूंगा गोडबोली भाई। नहीं, मैं बनूंगा गोडबोली भाई। कौन बनेगा गोडबोली भाई? साडी अशी नेसून निघाला बरी हसून जगा जसे हवे या तसे तसे दिसू भीती वाट मला कुठेतरी फसून सगळे तुम्हारे या दुनियेची रीत बनवा बनवी अशी ही बनवा बनवी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी। चंद्रमुखी दिसते से अशी तुझी माझी ही जोडी किती छान छान ये सजनी जवळी सजनी किती नाच गोरी 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 पाच चंद्रमुखी दिसते से अशी तुझी माझी ही जोडी किती छान छान ये सजनी
तर वाटतं चेरी ऐन वेळेला धोका देणार. आई पण ऑफिस यायची वेळ झालीये रे. अब डरो मत चेरी ताई आ जाएगी. अरे पण इतका वेळ आली वाटतं चेरी. काय रे सुटली का शाळा? हो सुटली. केव्हा सुटली? 2 तास झाले. मी सकाळी सांगितलेलं लक्षात आहे ना? लक्षात खूप प्रयत्न केला पण प्रगती पुस्तक काही सापडलं नाही. शेवटी गोडबोले बाईंना माझं दुःख पाहिलं नाही आणि त्या बोलल्या तुझ्यासारख्या हुशार मुलाला अकारण त्रास नको म्हणून ते स्वतः तुझ्याशी येऊन बोलतील. तू आणि हुशार. असं त्या म्हणाल्या. बरं झालं त्या निमित्ताने तरी तुझा प्रगतीचा आढावा घेता येईल मला. प्रगतीचा नाही मग अधोगतीचा. काय रे काय बोलला तुम्ही क्या? चिडता कशाला? तूच तर म्हणाला की प्रगती पुस्तक नाही अधोगती पुस्तक. काही नाही तू थकली असशील तुझा आराम. हो बड़ा आपको कैसे पता चला? आपकी मम्मा ऑफिस जाती है? बेटा आप यहाँ पे खाना खा कर जाओ. आज मैं श्रीखंड पूरी बनाने वाली हूँ. वा मला पण आवडते श्रीखंडपुरी. पहिले बाई येऊ दे घरी मगच देणार तो श्रीखंड पुरी. आई तू कविता करायला लागलीस. मला देशील ना श्रीखंडपुरी? अरे मग विषय आहे का? तू एवढं घवघवीत त्याश मिळवलंय मग त्याचं सेलिब्रेशन नको का? म्हणून मी त्यासाठी करणार आहे श्रीखंड पुरी. मजा आहे रे मिंक्या तुझी. मजा आहे. तू खाऊन घे श्रीखंडपुरी. शाळेत पण शिक्षकांचा तूच लाडिका आणि घरी आई बाबांचा. तू खाऊन घे श्रीखंडपुरी. तुझं खाऊन झाल्यानंतर खरं तर सगळ्यांचं खाऊन झाल्यानंतर जे शिळं पाक उरेल ते मी खाऊन घेईल गपचूप. तेव्हा बघतोस ना रे तुझ्या ह्या लेकरावर काय घडते. ए नाटकी जास्त नाटक करू नको. तुला पण देणार आहे श्रीखंड पुरी. ह्याच्या आधी काही उपाशी ठेवले का तुला? पण आता मात्र ठेवशील ना. जर माझं पिता उघडं पडलं तर आई तर मला सोलूनच काढेल. अरे बोल ना कोणीतरी काय. अरे मिंक्या शांत का पडलाय तू असं? डेंजर दादा डेंजर दादा. डेंजर दादा डेंजर दादा क्या हुआ? डेंजर दादा डेंजर दादा. चेरी ताई आ जाएगी. डेंजर दादा आप डर गए हो क्या? डेंजर दादा आप डर गए हो क्या? ते तर आता प्रगती पुस्तकाचं प्रकरण झालं म्हणून. नाहीतर आपण अख्ख्या जगात कोणाशी नाही घाबरत. लय डेंजर आहे आपण. तू आणि नाही ना. रात्री तुला लोकांना भीती वाटते म्हणून माझ्यासोबत घेऊन जातो आणि आता बोलते लय डेंजर माणूस आहे. कुठे 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 कुठे? चेरी अभी तक नहीं आई. अरे खूप भीती वाटते मला. कधी येईल चेरी? अरे दरवाजा उघडा. चेरी ताई आ गई. काय? नाही आहे चेरी नाही आहे नाही आहे चेरी नाही आहे. अय्या मला ओळखलं नाही वाटतं. नाही. अहो मी गोडबोले बाई. आई बाई हे आमच्या गोडबोल्या बाई. अय्या तुम्ही असे उभे का? अहो बसा बसा बसा. नको नको नको. अहो बसा बसा बसा. नको नको नको. अहो बसा. नको. ठीक आहे मग उभ्याच का. अहो बसा बसा बसा. बाकी काय बरं बरं बसते. बाकी काय म्हणतो आमच्या बंडूचा अभ्यास? फार मोठी मुलगा आहे तुमचा बंडू. अहो पण तसं कधी वाटलं नाही. कसं वाटेल त्या दृष्टीने मुलांकडे बघायला हवं ना.
तो घरात सारखा उद्धटासारखं वागतो. मस्ती आली काय? काय? मुलांना म्हणते जास्त मस्तीत येऊ नये, मोठ्यांशी नम्रतेने वागावे. आम्हाला माफ करा बाई, आम्ही नम्रतेने वागण्याचा प्रयत्न करू. गोड बोले बाई. का बरं मुलांना तोंडाचा वास येतोय? बघा अंघोळ न करता जाता शाळेत हे बाई. मी काय बाई आहे? म्हणजे मी गोड बोले बाई आहे ना. बाई तुम्ही जरा बसा, मी तुमच्यासाठी चहा करून आणते. चहा नको, कॉफी चालेल. अहो नेमकी कॉफी संपलीये. बंडू जर कॉफी घेऊन ये. नको नको, राहू दे. आज माझा उपवास आहे. अहो नेमकी आज श्रीखंडपुरीचा बेत आहे. मला खूप आवडतं श्रीखंडपुरी. हो बाई, पण तुमचा उपवास? आमच्यात उपवासाला चालतं श्रीखंडपुरी. बर ठीक आहे. बाकी काय बोलता अभ्यास बंडूचा? नापास होईल यावर्षी. नाही म्हणजे तुम्ही लक्ष दिले नाही तर. बाकी हुशार आहे हा तुमचा बंडू. कधी कधी शाळा बुडवतो. ते सोडून द्या, बाकी हुशार आहे हा तुमचा बंडू. कधी कधी मुलांशी जाम भटतो, शिक्षकांना उलटो बोलतो, पण त्यात काही काळजी करण्यासारखं काही नाही. काय शाळा बुडवतो, मुलांशी भांडतो, शिक्षकाला उद्धट बोलतो? अहो यावेळी मुली गंमत करतातच, पण मला काय म्हणायचंय, वेळात वेळ काढून अभ्यासही करावा ना. हो बरोबर आहे तुमचं बाई. मग झाला असता का नापास हा? काय? बाई तसा तुमचा विषय कुठला? इंग्रजी. इंग्रजी? अहो इंग्रजी म्हणा. हे हे असं इंग्रज गेले पण त्यांची गुलामगिरी मात्र इथेच राहिली. म्हणून मी वी न म्हणता नाही, मी ई न म्हणता वीच म्हणते. भारीच देशप्रेमी दिसतात हो बाई तुम्ही. मग माझे वडील स्वातंत्र्यासाठी 3 फासात चढले होते. बाई, मला वाटतं तुमचं काहीतरी गैरसमज होतोय. अहो बाई, पण एक व्यक्ती फाशीवर 3दा कसं चढेल? थांबा हो. ह्यांना जो प्रश्न विचारलाय त्याचं पहिलं उत्तर देते. एकदा 1945 ला आणि दुसऱ्यांदा 1976 ला आणि तिसऱ्यांदा 1999 ला. आता मी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देते. तुम्ही कोणता प्रश्न विचारला होता? बाई एक व्यक्ती 3दा फाशीवर कसा चढेल? फासार म्हणजे तसं फासावर नव्हे, तर असं फासाच्या दोऱ्यावर असं चालत गेले होते. वा बाई, फारच विनोदी दिसता का तुम्ही? होय, यांचा तास म्हणजे आमची हसण्याची नुसती चांगलंच असते. बाई तुम्ही जरा बसा, मी जरा आले. चेरी बाई ऍक्टिंग झाली ना चेरी. मग मैंने अच्छी ऍक्टिंग की. ऍक्टिंग काय ऍक्टिंग, म्हणून 3दा फासावर गेले होते. तुला आवडत असेल ना, ही मी चालले. नको प्लीज 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 पण प्लीज एवढं नाटक संपेपर्यंत थांब जरा. पण एवढ्या मी चॉकलेट खाल्ल्याशिवाय नाही राहू शकत. चॉकलेट 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 चॉकलेट. हा हे घे चॉकलेट. कोण चॉकलेट खाते बरं? बाई तुम्ही चॉकलेट खाता? मी म्हणाले होते ना, मुलांमध्ये मिसळावं लागतं म्हणून. पण ते आणखी एक दाखव. हे घे राधा. आणि आता माझ्यासाठी थोडे. बाई मला असं का वाटतंय मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय? मी रोज असते की तुमच्या घरी. आई, आमच्या स्वप्नात बाई रोज येतात तेव्हा बघितलं असेल तू. हो की नाही दादा? हो. पण बाई तुम्ही तुमचं नाव काय म्हणाला? सुशीला गोडबोले बाई. सुशीला गोडबोले हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं आहे. तुम्ही
दहावीपर्यंत एकाच शाळेत होतो. म्हणे चिपळे मी ओळखलंच नाही की ग तुला. ये ग ये अजून कडकडून भेट. पण किती बारीक झाली का खारकी सारखी. आई ग माझी प्रकृती आधीपासून अशीच आहे. गप ग आधी ना जरा चट्ट होतं. आता जर शेंडा वर आलाय. पण काही म्हण तुझी तब्येत जरा बारीक आहे. वरती उंची जरा घटलेली वाटती. गप ग चेष्टा पुरे. पण तुला भेटून इतका आनंद झालाय की बेभान नाचावं असं वाटतंय. लाव रे गाणं. मनाचा तो सबको करंट लगा रे. रंट लगा रंट लगा रंट लगा रे. मनाचा तो सबको करंट लगा रे. तुमका मेरा एक्सीलेंट लगा रे. मनाचा तो सबको करंट लगा रे. या कोण नाचताय? हा कसला सांस्कृतिक कार्यक्रम म्हणायचा? अहो या गोडबोले बाई आमच्या बंडूच्या वर्ग शिक्षिका. म्हणजे आमच्या चेरीच्या वर्ग शिक्षिका पण याच म्हणा. नमस्कार. नमस्कार. अहो पण चेहरा कोणी लपवत आहे. बरं ते जाऊ द्या. राधा तू इथेच आणि चेरी ताई कुठे? सकाळपासून तुमच्या दोघींचा काही पत्ताच नाही. चेरी ताई कुठे? काय बोलतीये ही? बंडू मिंक्या तुम्ही पाहिलं का रे चेरीला? नाही सकाळपासून नाही पाहिलं तिला. कुठे गेली असणार ही पोरगी? तिकडे त्या मोठ्या मुलावर आता दिसली होती. काय? मोठ्या मुलावर? हो खूप पाणी होतं ना तिला. काय? पाणी? पाणी दे गं मला त्यांना. गट्टा गट्टा गट्टा. आता हे काय? तुमच्या पाणी पिण्याचा आवाज हो.
लक्षात ठेवा, खोटं ते खोटं. खोटं कधी बोलू नये. खोट्याच्या मध्ये नेहमी गोटं असतं. खोटं कधी ना कधी सत्यात उघडीस येतं. लक्षात ठेवा. चला, गाला उठा कशा. चला. 1 2 3 4 5. अय्या, हे कोण? मी गोडबोली बाई, बंडूची वर्ग शिक्षिका. मी गोडबोली बाई, मी गोडबोली बाई, मी बंडूची वर्ग शिक्षिका. मी गोडबोली बाई, मी बंडूची वर्ग शिक्षिका. मी गोडबोली बाई, बंडूची वर्ग शिक्षिका. याची टोपी त्याला त्याची टोपी याला गळे नाही झाला बोलता बोटाला लोक भुलताती या बरड्या रंगाला सपोटा तरी खरं त्याला तुम्ही असं लांब करी बनवा बनवी अशी ती बनवा बनवी बनवा बनवी अशी ती बनवा बनवी अभिजीत मुलांना इथंच थांबा. बच्चो यहीं पे रुको, सब लोग यहीं पे रुको. पहिल्यांदा एकदा सगळ्यांसाठी परत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. भरपूर हसवलंय मुलांनी, खास करून अगदी त्या मिंक्यासाठी एक परत एकदा स्पेशल टाळ्या वाजवा. आणि तिचं काय, आणि रियासाठी पण एक प्लीज. राधा. तर पात्र परिचय करून देतो ह्या सगळ्यांचा. राईट राईट राईट. ओके वेट. हा उभा यांचा एक घ्या आधी. ओके घ्या. जवळ या, जवळ या, जवळ या. हे थांबतात, थांबतात. मी सांगतो. ओके, तुम्ही सगळ्यांनी जे नाटक एन्जॉय केलंय की नाही, तर आता जरा पात्रांचा परिचय पण करून घेऊया. मराठी हे बोलतोय ते तर कळत असेल ना सगळ्यांना. ओके, हां बघू इकडे कोण आहे. हां, चिंटूच्या धमाल भूमिकेत होता आरुष गोयल. येस. चिंटू नंतर सोनूच्या भूमिकेत होता श्रेयस अय्यर. श्रेयस. आप तो ऐसे भी बोलोगे तो आवाज चला जाएगा, माइक का जरूरत नहीं है. आ रहा है आवाज? मैं फिर भी लेता हूँ माइक. हाँ ऐसे रखता हूँ. हाँ, त्यानंतर आपला खोडकर बंडूच्या भूमिकेत वंश ठाकूर. मिंकूच्या भूमिकेत स्वराज ठाकूर. हा स्वराज ठाकूर. कोण स्वराज ठाकूर. जा. आणि चेरीच्या भूमिकेत सान्वी यंदे. पूर्ण नाव सांग ना, त्यांना कळलं पाहिजे ना माझी मुलगी येते. सान्वी संकेत यंदे. आणि चेरीची आई म्हणजे पाटील वहिनी पलक पंकज शाह. मला आवाज पुरेल. नाही तरी पण या. आईच्या दमदार भूमिकेत पदार्पण करतेय सई राऊत. आणि क्यूटशी राधा रेया. रेया के. आणि राजूच्या खणखणीत भूमिकेत अद्वैत श्रीनाथ. आणि बनी अव्या मेहरोत्रा. मलाही सांगायला आवडेल, अव्यम
अद्वैत आणि हे दोघं जण, हे 4 जण मगरपट्टाला राहतात. तर जो मधला सीन जो होता ना तो PCMC मध्ये करत होतो आम्ही. मगरपट्टाला यांचं करायला जायचो आणि पलकचा एकटीचा आम्ही बानेरला करायचो. आज पहिल्यांदा सगळ्यांनी एकत्र केलंय. ओके, तो 3 cheers फॉर बच्चा पार्टी. हिप 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 हिप. ओके, चलो चलो चलो, बाय बाय बाय.